विशेष म्हणजे गडचिरोली जिल्ह्यात अजूनही 97 डॉक्टरचे पदे रिक्त आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र असो, ग्रामीण रुग्णालय असो, त्यातील गट प्रवर्गाचे किमान 27 पदे रिक्त आहेत. काय सांगा? दोन गोष्टी आहेत की आता एकूणच गडचिरोलीकडे येत असताना डॉक्टरांची थोडीशी नाखुशी असायची, परंतु आम्ही इथं इन्सेंटिव्ह देणं असेल, प्रमोशनमध्ये त्यांना प्राधान्य देणं असेल, आता सुद्धा 1500 डॉक्टरांची भरती आज उद्या जाहिरात निघेल, तिथंसुद्धा प्राधान्यक्रमानं इथंच यायला पाहिजे. प्राधान्यक्रमानं आदिवासी भागामध्ये, आदिवासी बहुल जिल्हे जिथं असेल तिथे यायला पाहिजे, यासाठीच आम्ही त्याच्या अधिक मार्क दिले आहेत की ज्याचा फायदा घेतला आपल्याला डॉक्टर भरता येईल. प्रमोशन आम्ही जे देतो आहे त्या प्रमोशनसाठी सुद्धा पहिल्यांदा प्राधान्यक्रमानं आता मी मागच्या आठवड्यात जी सगळी प्रमोशन झाली त्याच्यामध्ये आदिवासी बहुल सगळ्या ज्या काही पोस्ट आहेत त्या भरण्यामध्ये त्यांनी प्राधान्य दिलं. आरोग्य विभागाची सर्वात प्राधान्य याच गोष्टींना आहे की जिथे जिथे गरज असेल, विशेषतः ग्रामीण, डोंगरी, आदिवासी अशा पद्धतीच्या कोकणातल्या सुद्धा आमचे सगळे डॉक्टर्स आहेत, तिथल्या सगळ्या पोस्ट भरल्या पाहिजेत. आणि त्यासाठी राज्य शासन अतिशय सकारात्मक पद्धतीने जे निर्णय घेत आहे, त्यामुळे पुढच्या महिन्याभरामध्ये किंवा 1-2-3 महिन्यांमध्ये आपल्याला या सगळ्यांमधले बदल आपल्याला दिसतील. नुकतेच नोव्हेंबर महिन्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहिरीसारख्या ठिकाणी महिला व बाल रुग्णालयाचे लोकार्पण केले. त्या ठिकाणी आज आपण स्वतः भेट दिलात. अत्यंत दयनीय परिस्थिती आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी स्टॉपच नाही. अशा ठिकाणी किमान बोटावर मोजण्याला एक अशा स्थितीत डॉक्टर लोक कसे काम करणार, यानंतर तुमची भूमिका काय राहणार? तर आपण दुरुस्ती करा. अत्यंत दयनीय अवस्था असं म्हणणं म्हणजे मग आपण चांगल्या कामाला सुद्धा आपण जरासं चुकीची कॉमेंट करतोय. मी आपल्याला सांगतो, इमारत सुसज्ज आहे. मी आपल्याला सांगतो, तुम्ही आणि आम्ही ज्यावेळेला स्वतःचं घर बांधतोय त्यावेळेस सुद्धा घर बांधल्यावर लगेच सगळं तिथं फर्निचर आलं पाहिजे, तिथं बाकी सगळं आपण काम करायला पाहिजे आणि आपण राहायला पाहिजे. या सगळ्याची सुरुवात जी केली ती भव्य आणि दिव्य. त्यामुळे या ठिकाणी गडचिरोलीला पालकमंत्री आणि मुख्यमंत्री आले आणि केवळ आले नाही तर त्यांनी ज्यावेळेला सूचना केल्या त्या सूचनेप्रमाणेच आज या ठिकाणी आम्ही आलो. इथं आल्यामुळं निश्चितपणानं ज्या ज्या सुधारणा किंवा ज्या आवश्यकता आहेत त्या सगळ्या पूर्तीचा करतो. पण सगळ्यात महत्त्वाचं काय, तर यासाठी आवश्यक असणारी इमारत इतकी सुंदर आहे की आपण गडचिरोलीत आहे की नाही असं वाटतं. ही आपली असेट आहे. आता राहिलेल्या सगळ्या गोष्टी देण्याची जबाबदारीच आमची आहे. आपण आपल्या घरात सुद्धा पडदेशी सगळ्या गोष्टी एकदम नाही करत, तशीच परिस्थिती आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्यात. आमच्याकडे डॉक्टर्स पाहिजेत, सगळे आम्ही देणार. इन्स्ट्रुमेंट पाहिजे, सगळे आम्ही देणार. इथलं इन्फ्रास्ट्रक्चर अजून काय पाहिजे, सगळंच्या सगळं आम्ही देणार. कारण ती प्राथमिकता किंवा प्राधान्यक्रम आमचा आहे सरकारचा की या गडचिरोली जिल्ह्यातल्या सर्वसामान्य नागरिकांना ज्या ज्या सुविधा द्यायला पाहिजे त्या सगळ्या देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आणि त्यामुळेच आपण या सगळ्या आजचा दौरा सुद्धा त्याच अनुषंगाने आपण केलेला आहे. एकूणच आपण बघू शकता, राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर राज्य गडचिरोली जिल्ह्यात दौऱ्यावर होते. अहिरी महिला व बाल रुग्णालयात त्यांनी पाहणी केली आणि या ठिकाणी असलेले रिक्त पदे भरणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. महेश गुंडेकिवार, LS मराठी, अहेरी, गडचिरोली.